सर नमस्ते. नमस्ते. नाव आणि पत्ता सांगा सर. माझं नाव मारुती मनवाडे, गाव मिरज, प्रॉपर मिरज, जिल्हा सांगली. जिल्हा हे आपण जे फुल बघतोय निशिगंध आहे की नाही, निशिगंध. हे लागण करून किती दिवस झाले सर? हे 22 मे 2024 लागण आहे. 22 मे 2024. आज किती वर्ष झाली हो? आज हे 1.5 वर्ष झाली. तसं निशिगंध पीक बघायला गेलो तर किती वर्ष चालतंय? निशिगंध तसं 1-3 वर्ष चालतंय. पण शक्यतो आम्ही 1.5 वर्षात काढून टाकताय. किती वर्ष झालं तुम्ही फुल शेती करताय साहेब? शेती 5 वर्ष. 5 वर्ष झालं. निशिगंध किती वर्ष झालं करताय? निशिगंध 5 वर्ष. जे जेव्हापासून तुम्ही शेती करायला लागला तेव्हापासून निशिगंध दरवर्षी करता आहे का नाही, आणि 1.5 वर्षात तुम्ही प्लॉट काढतायच आहे का नाही? का बरं काढता एवढा लवकर? माल बारीक येते ना. माल बारीक येतोय. माल बारीक येते. परत हे पानं वगैरे असे राहत नाही व्यवस्थित, हिरवी राहत नाहीत. म्हणजे फुटवा वगैरे याला कमी होतोय, बंद होतोय. आता हा जो गड्डा बघतोय साहेब, ह्या गड्ड्यात जुन्या स्टंपा किती आणि नवीन स्टंपा किती मला जरा मोजून दाखवा साहेब. जुन्या आधी मोजा, मोठ्यानं मोजा. किती? 3 आणि हे 4. ही 4. जुन्या स्टंपा किती आहे? त्या 4 आहेत. आणि आपण ह्या प्लॉट साठी काय ट्रीटमेंट केली आणि किती स्टंपा वाढल्या हे जर मला सविस्तर सांगा. हे 20 दिवस झाला आता ट्रीटमेंट करून. ट्रीटमेंट चालू करून 20 दिवस झालं. पहिली ट्रीटमेंट काय दिली? सुरुवातीला मायक्रोरायझर आणि 1 लिटर सॉइल चार्जर 1 लिटर आणि मायक्रो चार्जर 1 पॅकेट दिलं. नंतर सोडलं पाण्यातून. आणि त्याच्यानंतर शेलाची ट्रीटमेंट दिली. किती ग्रॅम घेतलं होतं? 700 ग्रॅमचे RNPS 700 ग्राम घेतलं. आणि सॉइल चार्जर त्यात किती दिलं? 1 लिटर. 1 लिटर म्हणजे किती लिटर सॉइल चार्जर झालं साहेब? 4 लिटर. 4 लिटर सॉइल चार्जर 1 टाइम दिलं. किती गुंठ्यासाठी? अर्धा एकरासाठी RNPS 700 ग्राम आणि सॉइल चार्जर 1 लिटर म्हणजे 4 लिटर सॉइल आणि RNPS 700 ग्राम दिलं. हे किती दिवसापूर्वी दिलेलं आहे? हे 20 दिवस झाले. 20 दिवस झाले. तर शेलाची ट्रीटमेंट केल्यानंतर किती दिवसात या बाकीच्या स्टंप आल्या हो? 15 दिवसातच एवढ्या स्टंपा दिसतात. म्हणजे ट्रीटमेंट केल्यानंतर सगळ्या स्टंप आहेत. आता जुन्या स्टंपा किती मोजल्या आपण? 4. आता नवीन स्टंपा मला जरा मोजून दाखवा साहेब, मोठ्यानं मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. अजून तळामध्ये ह्या 13 स्टंपा साहेब वर आलेले आहेत बघा. वर आलेले बघा. खालच्या स्टंपा जी बघतोय ही आता नवीन स्टंप यायला लागली. अशा स्टंपा खाली किती असते तो साहेब? बघा हे बघा अजून फुटवे यायला लागले. चालूच असते. फुटवे चालू आहेत बघा. हे ताने हे जर तेज बघायला गेलो साहेब, ह्याचं तेज कसं आहे ह्या पानाचं? एकदम टवटवीत आहे. म्हणजे हा प्लॉट आता चालू झालाय का असं वाटायला लागलं साहेब. 1.5 वर्षानंतर एवढा स्टंपा कधी निघालेला नाही. असं काय नव्हतं. असं कधीच नव्हतं. नाही. किती माल अर्धा एकर मध्ये 5 किंवा 6 किलो. अर्धा एकरात 5 किंवा 6 किलो माल निघायचा. बर. आज थोडा किती केला केलाय? आजचा 8 किलो आहे. 8 किलो केलाय. 4 ते 5 किलो कुठं आणि 8 किलो कुठं? आणि याच्या अगोदर काल 10 किलो होतं. म्हणजे आता थोडं जरा कमी झालंय. 16 किलो पर्यंत हे केलंय. 16 किलो. पहिला 8 किलो माल होता आणि स्टेटमेंट केल्यावर 4थ्या दिवशी त्यांचा डायरेक्ट 16 किलो माल निघाला. किती? 16 किलो. साहेब आज रोजी रेट किती आहे 1 किलो फुलाचा? आज 600 रुपये, कालचं 400 रुपये दर किलो. म्हणजे दररोज फुलाचा रेट वेगवेगळा असतो. आता जर बघतो मार्केटला आपण हे वैदिकचं ज्याला फुल नेलं त्यावेळेची प्रतिक्रिया काय आणि अगोदरची प्रतिक्रिया काय असायची? सुरुवातीला वैदिक न वापरता हे माल मऊ पडणार. साहेब पाऊस बघायला गेलो, पाऊस कधी चालू झाला? पाऊस मे महिन्यात 15 मे पासून पाऊस चालू झाला. आज तारीख किती? आज किती तारीख? ऑगस्ट. 24 ऑगस्ट आहे का नाही? म्हणजे किती महिने झाले पाऊस चालू होऊन? मे, जून, जुलै, ऑगस्ट सलग 3 महिने साहेब झालं. काय झालं? पाऊस आहे. आता आपलं रान बघतोय पूर्ण काय झालेलं आहे? गादडलेलं आहे. असं सगळं घट्ट झालेलं आहे. ज्यावेळेला सॉइल चार्जर सोडलं त्यावेळेला काय बदल झाला प्लॉट मध्ये? मुळी, पांढरी मुळी संख्या वाढल्या. आणि फुटव्याची संख्या वाढली. फुटव्याची संख्या वाढल्या. रान जरा भुसभुशीत आहे. रान मऊ झालं. साहेब हे फुल शेती हे जोपर्यंत स्टंपा वाढत नाही तोपर्यंत उत्पादन वाढत नाही. फुटवा कधी निघतो? त्याच्या स्टंपा कधी वाढतील? त्याला योग्य ते पोषण मिळालं तर आहे. मग तुमच्या साहेब 1.5 वर्षानंतर प्लॉट का संपत होता ह्याचा अभ्यास तुम्हाला कळाला का? त्याला जे पाहिजे होतं ते मिळत
नव्हतं, त्यामुळे ते लवकर खराब व्हायचं. मी केमिकल एवढं सोडत होतो, हा, महिन्याला काय नाही म्हटलं तरी 5-6 हजाराचं केमिकल सोडायचं नसतं. तरी सुद्धा ते येत होतं का? नाही नाही, हा, केमिकल सोडल्या दुसऱ्या दिवशी पाठीवर पंपच घ्यायचं हा, आणि ते लाल कोळी म्हणा, मिलीबग म्हणा, हा. 12 भानगडी सगळे. म्हणजे खत आणायचं आणि रोग फ्री मध्ये घ्यायचं, रोग फुकट मध्ये आणायचं, खत विकत आणायचं आणि रोग फ्री मध्ये मिळायचा, आणि त्याच्यासाठी आणि परत आणि पैसे खर्च करायचे. म्हणजे एक खत आणायचं आणि त्या संग सगळे रोगराई सगळे आणायचे, त्याची फवारणी करायची. जे काही पैसे मिळवले ते कोणाला नेऊन द्यायचे? दुकानदाराला, केमिकल दुकानदाराला नेऊन द्यायचे, आहे का नाही? म्हणजे शेतकऱ्याचे काय पैसे शिल्लक राहते का साहेब? 5-6 हजाराची सॉलेबल खत आणि 5-6 हजारची स्प्रेची औषधं आणायची, मारायची. महिन्याला 10,000 रुपये घालायचं. म्हणजे किती होणार? 15-20 हजार रुपये होणार. निम्म तिकडं, निम्म आपल्याकडे. साहेब तेवढ्या पैशात आपली शेती परवडते का? नाही परवडत. हा, तसे फुल शेती बघितली की ह्याचं अवरेज कसं असतं साहेब? किलोवर निघते. ह्याचं काय टनावर निघते असं काय का? तर नाही. तर ह्याचं खर्च कमी आणि उत्पादन ज्यावेळेला वाढल त्याच वेळेला फुल शेती परवडते. खरं खोटं आहे का नाही? तर एससीटी वैदिक वापरल्यानंतर काय बदल झाला जरा सविस्तर सांगायचं. एससीटी वैदिक वापरल्यानंतर हे जे चकाकीपणा आहे म्हणा किंवा फुटव्यांची संख्या जर बघितलं ना, मी एकदम कमी खर्चात हो. कमी खर्च, रोग नाही काय नाही. ते आणून हे सोडल्यापासून मी तुम्हाला सांगतो, ट्रिप्सवरच एक सुद्धा स्प्रे मी घेतलोच नाही. लाल कोळी आलं नाही? काय नाही. का बरं आलं नाही? स्पेस नाही त्याचं. 20 दिवस झालं ज्यावेळेला ट्रीटमेंट चालू केली तेव्हापासून किती फवारे मारली? ट्रीटमेंट केल्यानंतर मी फवाराच घेतलो नाही. म्हणजे अगोदर साहेब खत दिले की तुम्ही लगेच फवारे द्यायचा? फवार घेत होतो. मग आता खत दिलं मग फवारे काय देत नाही आता? त्याला काय गरजच भासली नाही. हा, काय बोलला आता? त्याला गरज भासली नाही. साहेब ज्यावेळेला तुमचं डोकं दुखल त्यावेळेला तुम्ही गोळी खाता ना? का ज्यावेळेला डोकं दुखाय अगोदर जर तुम्ही गोळी खाल तर काय होईल? साईड इफेक्ट होईल ना? गरज नाही ना. गरज नाही. तसं ह्या पिकाला काय झालं साहेब, त्याला पोषण दिल्यानंतर रोगाचा काय प्रादुर्भाव झाला नाही तर तुम्ही फवार कशाला द्याल? साहेब तुम्हाला एक उदाहरण देतो यातलं. आता ही स्टंप, आता पहिली जुनी स्टंप कुठं आहे? ही जुनी स्टंप आहे. त्याचं पान, शेंडाचं पान कसं करपलंय बघा. ही स्टंप हे इथलं फुल काढलेलं आहे सगळं, बरोबर का? ह्याची सगळी पानं करपली आहेत बघा, आहे का? आता त्याच तुम्हाला एक नवीन उदाहरण सांगतो. आता ही नवीन स्टंप आहे आपली, ह्याचं पान कुठलं करपलंय का बघा, ह्याचं तेज बघा. आता ही शेंडा बघा कसा चालू आहे, ग्लेझिंग आलंय बघायला, किती ग्लेझिंग आलंय. म्हणजे लहान मुलांचं ज्याला बघा ही पानाची जी शायनिंग आहे, कसं आहे शायनिंग बघा बरं. लहान मुलाचं ज्याला त्वचा कशी असते हो, हे आपण काकडीवर बघतोय बघा सर. हे असलं असं हे येते का? लस्टर येते. लस्टर कधी येते साहेब? त्याच्या अंगात ताकद असली तर लस्टर येणार हो. केमिकल मुळे साहेब अंगात ताकद येते का? नाही. ते लस्टर यायचं लय आमचा विषय राहिला. त्याच्याच अंगात ताकद राहत नाही तर ते लस्टर कुठे नेईल? व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया काय? व्यापारी ज्याला तुम्ही फुलं घेऊन जाता, व्यापारी काय म्हणते? फुल आपलं टणक आहे इतरांच्या पेक्षा. फुल टणक आहे. टणक आहे असं आपण हे केलो ना, आवाज येते, कट्ट दिशा आवाज आला पाहिजे. जी पाठीमागची गुंडी ज्याला काढतो, आता फुल कसं ववायचं असं साहेब? पाठीमागचं तोंडात घालून तोडतात व्यापारी, मग ते ववाला येते. त्याशिवाय ववाता येत नाही. ते जर पिचकलं तर ते फुल ववता येतं का हो? फेकून द्यावं लागतं ते फुल. पिचकत नाही. आता मी सकाळी गडबडीत तोडत असते ना, काय होते माहिती काय, असं जरी मधनं जरी हे झालं ना, हे काढायचे तुटूनच जाते बाजूला. मग तोड. आता तुम्ही इथं तोडून दाखवा बरं. आता किती वाजले? खाली बघा साहेब, खाली खाली काढे. आता फुल तोडून बघा, दाखवा मला. फुल तोडून दाखवा. सगळं निघालं का बघा. हे मला बुडका दाखवायचं साहेब. ह्या टेम्परेचर मध्ये सुद्धा फुल कसं निघालं? पूर्ण निघाले. हे केमिकल मध्ये जर असतं तर काय केलं असतं? फुल कसं झालं असतं? कुठनं तुटलं असतं? ते मधनं तुटलं असतं ह्या टेम्परेचरला. खरंय खोटं आहे? दुपारच्या वेळेला फुल शक्यतो कोण तोडत? फुलं कधी तोड हार्वेस्टिंग करता साहेब? का बरं? संध्याकाळी. आणखी फुलं काय झाले असते त्यावेळेला अशा आकसलेले असते, त्याच वेळेला फुलं आपण तोडू शकतो. कारण त्याला काय होते, ते मधनं तुटू नये म्हणून साहेब आपण दुपारच तोडलं तरी सुद्धा हे मधनं तुटत नाही. एससीटी वैदिकची माहिती कशी कळली साहेब तुम्हाला? व्हिडिओ बघत होतो. किती वर्ष झाली? लॉकडाऊन. लॉकडाऊन संपून साहेब लय वर्ष झाली. तरी किती वर्ष झाली? दुसरं वर्ष आहे की? नाही, 3 वर्ष. लॉकडाऊन संपून साहेब 4 वर्ष झाली. 3 ते 4 वर्ष झाली आहे की नाही? तुम्ही साहेब 4 वर्षाला अभ्यास करताय, व्हिडिओ बघताय, मग आता का बरं वापरलं?
आता हे सगळं केमिकल कडून बसाले हात टेकले. शेवटचा प्रयत्न म्हणून मी या सरांचा नंबर घेतलो. त्यांचे पण व्हिडिओ मी बघतच होतो थोडा. बर. यांचा नंबर घेऊन ह्यांना कॉल केलो. कॉल केल्या केल्या हे लगेच आले. बर. दुसऱ्या दिवशी शेतात आले, बघितले, असं असं करूया म्हटले. ठीक आहे म्हटलं, मग करून टाका. साहेब तुम्हाला असं 4 वर्षात कधी वाटलं नव्हतं का? तुम्ही व्हिडिओ तर दररोज बघत होता का नाही? व्हिडिओ तुम्ही दररोज किती बघता साहेब? 5-6 सकाळी फुलं तोडताना 5-6 व्हिडिओ चालूच असते मोबाईल मध्ये. बघत नाही मी. काय सांगितलं ते ब्लूटूथ कशासाठी घेतले? हे व्हिडिओ ऐकण्यासाठी. हे मोबाईल खिशात ठेवायचा आणि व्हिडिओ ऐकायचा, फुलं तोडत तोडत ऐकायचं. म्हणजे टाइमपास पण होते, कंटाळा पण येत नाही आणि आपल्याला नॉलेज पण मिळते. आणि कधी फुलं तोडून झाले हे पण कळत नाही. म्हणजे टाइम पण जातोय, नॉलेज पण मिळते आणि सगळंच होते. सगळंच स्वार्थ पण झाला आणि परमार्थ पण झाला. 3-3.5 तास लागते मला एकट्याला तोडायला. एकटंच फुल तोडता येईल? होय. बर. साहेब आता मी जरा झूम करून दाखवतो. सगळीकडे जर बघितलं तर सगळं पांढरं पांढरं आले बघा, है का नाही? म्हणजे सोडून दिलेल्या प्लॉट मध्ये किती स्टंप आल्यात हे अगदी प्रकर्षाने दिसतंय. आता लांबून जर बघितलं ना, सगळ्या नवीन छड्या आहेत बघा. सगळ्या नवीन छड्या आलेल्या. त्यात जर हे संपलेल्या काड्या कापायचं आहे 1-2 दिवसात. ते पण साहेब हे दिसते बघा स्पष्ट. जेव्हा मी जरा झूम करतोय, जुन्या छड्या किती तर नवीन छड्या किती लगेच करते. म्हणजे ह्या जुन्या छड्या दिसतच नाही त्या, है का नाही? म्हणजे जुन्या छड्या ह्यात प्रमाणच कमी होतं, त्यावेळेला त्याला आपलं उत्पादन कमी होतं. ज्यावेळेला ह्याला योग्य ते पोषण मिळालं त्याला सगळ्या स्टंपा काय झाल्या वर आल्या. साहेब सोडून द्यायचा प्लॉट पुन्हा कव्हर झाला, त्याबद्दल तुमचं मत काय? नाही, एसटी वैद्यक हे एक नंबरच आहे. याच्याबद्दल काय वादच नाही. बर. केमिकल वाले भले काय सुद्धा नावं ठेवू देत, आपल्याला त्याचं काय देणं घेणं नाही. मी केमिकल सुद्धा भरमसाठ वापरून बघितलंय. शेवटी ते सगळं बंद करून याच्यामध्ये मी आलोय आणि मला स्टार्टिंगला तर रिझल्ट चांगला आहे बघा आलाय. अजून आपण साहेब सगळं वापरलेलं नाही, बेसोल्ड सुद्धा वापरलं नाही. पण 2 ट्रीटमेंट दिलेत. एक सॉइल मायक्रोची दिली, दुसरी शिलाजीतची दिली. ह्या 2 ट्रीटमेंट जर एवढा रिझल्ट येत असेल आणि जर आपण बेसोल्डस वगैरे जर दिला तर काय होईल? काय वाटतंय तुम्हाला? आता देऊन बघायचं आहे की नाही, काय होते काय होईल वाटतं ते नंतरची व्हिडिओ सांगतो मी. 2 ट्रीटमेंट दिली तर एवढी मजा आहे. एवढं आहे. सॉइल क्रॉप आणि लीफ चार्जर भिजत घातले ठेवलाय. आज 2रा दिवस आहे. बर. आज उद्या म्हणजे परवा दिवशी यांनी सोडणार सॉइल क्रॉप. 3री ट्रीटमेंट आता चालू झाली आहे. बरोबर. बरं. सत्याने रिझल्ट जेव्हा घेतले एकच झाले की नेमकं तुमचं कुठली गोष्ट कशी कधी करायची आहे आणि किती तारखेला करायची हे मला योग्य सांगायचं. मी त्या टायमाला करणार म्हणजे करणार. त्यांना 4थ्या दिवशी त्याच्यामध्ये 8 किलोचा 16 किलो तोडा निघालाय आणि मार्केटमध्ये फक्त यांचं एवढंच फुल पहिल्यांदा झटक्यामध्ये लवकर. इतरांचा माल खपतो कसा आहे? इतरांचा माल नाही खपत. आधी आपला खप. काय झालं माहिती काय, एकरवाले 3.5 किलो माल आणलेला. आजचं परिस्थिती एका एकरातनं 3.5 किलो माल येते. 3 किलो माल आहे. 3 किलो 700 ग्रॅम. आणि आपलं आज 8 किलो आहे. साहेब हे कुठलं गणित म्हणायचे? अर्धा एकरात 8 किलो म्हणजे कुठलं गणित काय काढले? हात झाडा लागले ते काय करू, किती घालू केमिकल? ते घालून परेशान झाले तरी सुद्धा 3-3.5 किलो नाही बटना. नाही वाढना माल. त्यांना तुम्ही सांगितलं नाही साहेब एसटी वैदिक ताकद? अहो ते ऐकत नाही तो. त्यांच्या डोक्यात भूत बसले साहेब. भूत बसले. काय केमिकल भूत बसले. ते भूत एवढा सजाशीच उतरत कधी उतरते माहितीये का? कधी उतरते माहितीये का? बँक बॅलन्स बँक ज्याला वाढल का नाही, बोजा वाढल त्याला भूत उतरता येईल, सजासजी उतरत नाही. हेच जर तुम्हाला टेक्नॉलॉजी 5 वर्षापूर्वी मिळाली असती तर काय झालं असतं? मी वापरला असतो तर आज 4 चाकी गाडी घेऊन फिरलो असतो. एवढंच आहे का नाही? टोटल शेती किती एकर साहेब? तिथे मी करायलाच घेतलंय सर. ही स्वतः शेती नव्हती, स्वतःची शेती नाही तरी सुद्धा तुम्ही एसटी वैदिकचा वापर करताय. आणि जर स्वतःची शेती असते आणि एसटी वैदिक 5 वर्षापूर्वी मिळाली असते नाही साहेब, 4 व्हीलर नाही साहेब, तुम्ही काय फॉर्च्युनरच घेतली असती का नाही? दुसऱ्याच्या शेतात एवढं तुम्ही नवीन नवीन प्रयोग करताय है की नाही? तुम्हाला काय वाटतं एसटी वैदिकचं प्रत्येक शेतकऱ्यांना वापरलं तर काय होईल? एसटी वैदिक आहे म्हणताना मी याच्यात पडलोय, तर मी शेती बंद करणार होतो. काय सांगताय साहेब? आम्ही जेवढे व्हिडिओ शूट करतो का नाही, आमच्याकडे सगळे आयसीयू मधले शेतकरी आयसीयू मध्ये गेलेले
मी सोडणार होतो, मी शेती बंद करणार होतो, शेवटचा प्रयोग म्हणून केलाय. बायको मला ताकीदच केल्या, 1 वर्ष शेती करायची, यात जर प्रगती झाली तर तशी, नाही तर आहे असं सोडून टाका, कुठं कामाला जावं, डबा करून घेतो. बर तिथं पण झाले. साहेब आजची पट्टी किती रुपये मला सांगा बरं तुमची? आज बघा की 700 रुपये किलो. आज 700 रुपये किलो ना 8 किलो माल निघाला साहेबांचा. आजचा पगार किती आहे? 4,800 रुपये. 5,000 रुपये साहेब एका दिवसाला मिळवले. डबा घेऊन गेला तर किती रुपये पगार होते माहिती आहे साहेब तुम्हाला? 500 रुपये लय झाली. किती पट मिळाले? 500 रुपये कुठं आणि 5,000 रुपये कुठं? 2-4 दिवसात महिन्याचा पगारच काढून देते हो. आणि बाकीचे दिवस 25 दिवस बाकीचे दिवस शिल्लकच. राजा माणूस आहे का नाही? मग कामगार राजा आहे का तुम्ही राजा आहे? म्हणूनच शेतकरी राजा म्हणतात. फक्त शेतकऱ्यानं काय केलंय, स्वतःच्या पायावर स्वतः कुऱ्हाड मारून घेतलेले. कशामुळं? केमिकल वापरून. हे जर वैदिक प्रत्येकाच्या घरात गेलं, प्रत्येकाच्या घरात आनंद येईल का नाही? आजचं बघा तुम्हाला सांगतो मी, आजपर्यंतचा हिशोब मी मोबाईलला कॅल्क्युलेटर मध्ये हिशोब आहे. 69,700 झाले बघा आजपर्यंत. आजचं 3200 हे 3200 धरलोय सोडा मी. 800 गाठीची गाडी 4,800 होतं ना. प्लस हे मागचं कालपर्यंत 66,400 रुपये झाले. 69,000 रुपये तुम्ही धरले हिशोबाने. 70,700 रुपये आतापर्यंत झाले. किती महिन्यात? एका वर्षात. कालच्या आजच्या महिन्याच मे त्या महिन्यात 24 दिवसाच 70,000 रुपये बिल आहे. तुम्ही जर कामाला गेला या महिन्यात अजून 7 दिवस बाकी आहेत. 7 दिवस म्हणजे थोडी नाही साहेब. दररोज 5,000 पण झाले. किती रुपये झाले? 7-5-35,000 रुपये झाले. हे 70 आणि ते 35 किती झाले? लाख रुपये. डबा घेऊन गेलं तर 10,000 रुपये पगार मिळतो. किती? 10,000च्या वर कोण देत? नाही तर मनाचं मालक आहे तुम्ही. आव जाव कर तुम्हाला. सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास. 2 तास म्हटलं. सकाळी मी फुलं तोडून गेलो की नाही, येत पण नाही. बर. दुसऱ्या दिवशी सकाळीच. ट्रीटमेंट किती दिवसात एकदा करता वैदिकची? वैदिकचं एक 8 दिवसात. 8 दिवसाला ट्रीटमेंट चालू केल्यापासून फवारणी मारली का? फवारा अजून नाही मारला. गरजच नाही. साहेब राम सरांची एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली, तुम्ही राम सरांना काय संदेश द्याल? 1 नंबर आहे सगळं. परवाच सांगतो तुम्हाला की आपलं सर कुठलं हे क्रॉप चार्जर देता का तुम्ही? हे भिजवून ठेवण्यासाठी 700 ग्राम आता काल ना लिप चार्जर पुढे मी काय गोट्यात बसून ते हे करत होतो, भिजत घालत होतो. ती बस बघितली. मस्त तिथं म्हशीच्या लागूनच बसलो होतो. तर ते पुढं उचलून ते खायला चालू केलं. बर. त्याला मिल्क चार्जर पाहिजे आहे. ती पण ह्याला लिप चार्जर. आपल्या जनावरांसाठी मिल्क चार्जर आहे माहिती आहे का तुम्हाला? मिल्क चार्जर त्या जनावरांना वापरा. काय काढून घेतलं मी पडदेशी आणि त्याला हे गाप जाण्यासाठी म्हणा पावडर घेतलेला डॉक्टर. ते अजिबात खात नाही. केमिकल अजिबात. आणि हे वैदिकच्या वासानं ती ओढून घ्यायला लागले. बघा सांगायचं उद्देश काय आहे? कोळी त्याला आणून ह्याच्यातलं भाकरी टाकते. भाकरी खाते काय करते? कोळी चबून बाहेर टाकते, बाहेर फेकून देते. त्याला सुद्धा कळायला लागले साहेब कुठलं खायचं आणि कुठलं नाही. वैदिकचा पुढं सुद्धा ते आकर्षित करून घेते साहेब. हे जनावरांना कळते. त्याला बुद्धी कोणाला जास्त आहे? माणसाला जास्त आहे का? आता त्यांना ते लक्षात यायला त्यांच्या लक्षात येईल. माणसाच्या लक्षात येणार. शानू कोण आहे यात? प्राणी शाने झाला का नाही? साहेब शेतकरी आज सुखी आहे का? शेतकरी सुखी थोडक्यात म्हणता येणार नाही. जे केमिकल वापरतात ते. मी आता अभ्यास केलोय 4 वर्ष झाले. मी नुसतं व्हिडिओ बघतोय. काय त्यात हे जे वैदिक कोण वापरते ना, अक्षरशः सुखी आहे. मालामाल आहे की नाही साहेब? परवा एक आपण वांग्याचा व्हिडिओ बघितला. दररोज 10,000 रुपये. किती? 10 गुंठ्यात दररोज 10,000 रुपये. आपले साहेब 20 गुंठ्यात दररोज 5,000 रुपये. म्हणजे हे काय चमत्कार म्हणायचा? आणि ते पण संपलेला प्लॉट. हा प्लॉट संपलेला म्हणतोय साहेब. तुम्ही काढणारच होता ना? काढणारच होतो मी. ऑक्टोबर नोव्हेंबरला काढणार. आता काय वाटतं मला? किती दिवस चालले? अनेक वर्षपर्यंत मी ठेवणार आहे. किती? अनेक वर्षपर्यंत ठेवणार. म्हणजे दुभत्या म्हशीला काय करायचं माहितीये का साहेब? नुसता भरडा ठेवायचा आणि धार काढायची. आता पुढच्या महिन्यात त्याला बेसल डोस सर काय सांगतात ना, त्या मापानं टाकणारच आहे. 10 तारखेला नुसतं बिलाची वाट बघायला लागली.
डोसच घालायचा. डोस घातल्यावर आपण पुन्हा एकदा राऊंड मारू आणि पुन्हा एकदा ह्याचा व्हिडिओ काढू. परत सगळं स्वच्छ करून घेतो. हे जरा तणकट झालंय. बर, परत आणि आपण व्हिडिओ. तुम्हाला मार्गदर्शन कोणाला लागतं? सुरंगे साहेब. सर नमस्ते, नाव पत्ता सांगा सर. महेश सुरंगे, मालगाव. हो मायक्रो शॉपनावर नाव आहे. ज्यावेळेला तुम्ही सुरुवातीला आला होता त्यावेळेची परिस्थिती काय आणि आत्ताची परिस्थिती काय? यामध्ये 1-2 रस्त्यावर आणि रस्त्याकडचा प्लॉट आहे. रस्त्याकडचा ह्यात आत बघितलं तर काय माल दिसत होता का? माल दिसत नव्हता. छड्या होत्या आणि त्यावेळी करपलेल्या होत्या. सगळ्या करपलेले. ही जी कडे छडी आहे बघा, ही आता पाठीमागची छडी करपलेली आहे. हा. त्या छडीकडे साहेब बघू वाटते का हो? नाही बघू वाटत नाही. आता हिथच लागून साहेब ही छडी हा. आहे. ही किती गोंडस दिसते बघा, किती लुसलुशीत दिसते बघा. कसं लहर आहे याच्यावर, आहे का नाही? टोमॅटोच्या याच्यावर कसं लहर आहे, ते बारीक बारीक काकडीवर कसं लहर आहे, ते लहर आहे याच्यावर. ही कशी चालू आहे बघा, चाल कशी चालू आहे. आणि ही जी गुंडी बघता, ही जाड किती आहे बघा बरं, झाडाची आहे का नाही? हिच्यावरनं कळतं की ही जी हाईट किती होणार आहे आणि त्यात फुल किती निघणार आहे, है का आता नाही? सध्या हा प्लॉट आणि दुसरा जर प्लॉट बघितला तर दुसरे प्लॉट आता जे नवीन ते हिरवे गार दिसतात, कारण छड्या नाही त्यात. हा, आणि नुसतं हिरवं दिसतंय, खरं छडी नाही. आता यांचेच एक मित्र आहेत, त्यांनी म्हणजे स्टेटमेंट आता यांचं बघितलं चालू केले. त्यांचं आज सकाळी व्हिजिट झाली आहे. त्यातला शेवंतीच्या प्लॉटचा मी सरांना फोटो टाकलाय. त्यांचं ह्याच्यापेक्षा हिरवा गार प्लॉट आहे, तर छड्या नाहीत, माल नाही. हा, मग काय करायचं त्याला? त्यांना म्हणलं ह्यांचं तुमचं जे मित्र आहेत त्यांचे प्लॉटाचा हिरवागार नाहीये, तर ते माल कसं काढतात. मग त्यांनी म्हटलं की जे तुम्ही स्टेटमेंट केलाय ते जमिनीमधलं डेव्हलप सगळं झालं, जे पाहिजे ते त्याला मिळाल्यामुळे त्याला हे उचललं गेलं, आउटपुट मिळायला लागलाय. त्यामुळे त्यांनी मदत की आता यांचं बघून ते पण शेतकरी आज शेवटीच प्लॉट साठी व्हिजिट म्हणजे घेतली. साहेब आज तुम्ही 600 रुपये दर घेतला आहे की नाही? निशिगंधाचा हायेस्ट दर किती असतो? हायस्ट दर 200, 250, 300 आहे की नाही? 600 रुपये का झाला माहितीये का? का झाला सर? आता काय साहेब सलग 3 महिने जे पाऊस पडला का नाही, त्याच्यामुळे सगळे प्लॉट काय झाले, करप्याने खराब झाली. करपा पडले, माल डागी दिसायला लागले लोकांची मार्केटमध्ये, आणि ते माल चाललं ना ते घेणार, कारण ते फुलात घालाय त्या त्वरा हिच्या ववायच्या अगोदरच ते खराब व्हायला लागले. आता हे जे फुल आहे साहेब, हे खराब होऊ म्हणतं होईल का? होईल. त्यात फुले जर मोजा बरं साहेब, हिची फुले मोजा बरं, अंदाजी मोजा. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आता वर लगेच आले. मोठे आलेले आहे, अजून मोठे आलेले 10 आहेत. आणि त्याच्या आत किती आहेत बघा. आत ते काय मोजता येत नाही एवढे, एवढे मोठा. आणि शेंडा कसं चालू आहे? शेंडा एकदम जबरदस्त चालू आहे साहेब. एवढं प्लॉट संपला तरी सुद्धा प्लॉट एकदम जोरदार चालू आहे की नाही? तर फुलशेती आपले जे बरेच शेतकरी, मिरज जो भाग आहे फुलशेतीसाठी प्रसिद्ध आहे, कारण की मार्केट जवळ आहे. मार्केट जवळ आहे की नाही? किती किलोमीटर आहे मार्केट? इथून 2-2.5 किलोमीटर आहे की नाही? जिथं मार्केट जवळ आहे तिथं फुलशेती मायामध्ये बऱ्यापैकी, कारण की हा जो माल आहे आदल्या दिवशी देऊन चालत नाही, सकाळी तोडायचा आणि त्याच दिवशी द्यायचा, लागते, आणि त्याच दिवशी ते फुलात होते. आणि किपिंग क्वालिटीच्या बाबतीत काय अनुभव आहे तुमचा? किपिंग क्वालिटी चांगलंच आहे. किती दिवस टिकते फुल वगैरे, काय ठेवून वगैरे काय बघितलं? मी नाही ठेवलो. बर, व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया काय? चांगला आहे माल, टणक असल्यामुळं टिकतोय माल. औषधामुळे टणक होते, एक 2-4 दिवस त्यांच्याकडे टिकत असेल, चालतंय, हारामध्ये चालते. ओके, थँक्यू, बेस्ट ऑफ लक सर.